कंटिन्यूइंग विथ द नेक्स्ट पार्ट. पुढचा जो पार्ट आपला चालू होते तो म्हणजे इन्स्ट्रक्शन सेट ऑफ कुठला बेटा 8051. इन्स्ट्रक्शन सेट ना बेटा आपले 5 पार्ट्स मध्ये डिवाइड झालेले आहेत. इन्स्ट्रक्शन सेट किती सेट पार्ट्स मध्ये डिवाइड बेटा 5. कुठला आहे अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन्स आहे, लॉजिकल इन्स्ट्रक्शन्स आहे, डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन आहे, ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन आहे आणि अजून एक कुठले बीट मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे, हे 5 पार्ट आहेत. एक एक पार्ट आपल्याला डिटेल मध्ये बघायचा आहे. सगळ्यात पहिले माझं चालू होते अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन्स. सगळ्यात पहिले कुठला पार्ट चालू होतोय अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन्स. बरं, त्याच्याही आधी मला थोडंसं एक सांगायची इच्छा आहे की आपला ॲड्रेसिंग मोड्सचा कन्सेप्ट झालेला आहे. त्याची लिखापडी डायरेक्टली तुम्हाला नोट्सच्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. त्याच्यानंतर याचे पण बेटा आता लिखापडी सगळ्यांची इन्स्ट्रक्शनची किंवा याच्यात पुढे सगळी लिखापडी तुम्हाला अवेलेबल नोट्सच्या फॉर्ममध्ये आहे बेटा. म्हणून मी ती डिक्टेट करत बसत नाहीये. ठीक आहे, स्पीडली आपण थोडंसं पुढे 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 जातो. अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन मध्ये सगळ्यात पहिली इन्स्ट्रक्शन आहे बेटा ऍड. कुठली आहे ऍड. ऍडच्या नंतर सगळ्यात पहिले तर डेस्टिनेशन बाईट आणि नंतर येतो सोर्स बाईट. आपण मागच्या सेशन मध्ये बघितलं होतं सोर्स ऑपकन डेस्टिनेशन ऑपकन. तसे डेस्टिनेशन बाईट आणि अजून एक कुठले बेटा सोर्स बाईट. ऍड डेस्टिनेशन बाईट कॉमा काय बेटा सोर्स बाईट. ऍड नावाच्या इन्स्ट्रक्शन मध्ये काय होईल बेटा सोर्स बाईट जी आहे ती डेस्टिनेशन बाईट सोबत ऍड केली जाते. सोर्स बाईट जी आहे ती डेस्टिनेशन बाईट सोबत काय होते बेटा ऍड केली जाते आणि रिझल्ट माझा कसा स्टोअर होतो बेटा डेस्टिनेशन बाईट मध्ये स्टोअर होतो. रिझल्ट कशामध्ये स्टोअर होतो डेस्टिनेशन बाईट मध्ये स्टोअर होतो. त्याचे एक्झाम्पल पण घेतले ऍड ए कॉमा बी. ऍड ए कॉमा बी जर तुम्हाला डिटेल मध्ये सांगायला गेलं तर ए मध्ये सपोज माझा 5 असेल, बी मध्ये माझा 2 असेल, तर ए मधला जो कुठला डेटा आहे 5 वाला, बी मधला जो डेटा आहे तो 5 वाला, ए मधला जो डेटा आहे 2 वाला, या दोघांची ऍडिशन होते. उत्तर किती आलं 7. हा जो 7 आहे तो स्टोअर होतो कशामध्ये बेटा ए मध्ये. तो 7 कशामध्ये स्टोअर होतो ए मध्ये. म्हणजे ऍड ए कॉमा बी मी काय केलं बी मधला डेटा ए सोबत ऍड केला, बी मधला डेटा ए सोबत ऍड केला, बी मधला डेटा ए सोबत ऍड केला. त्याचा जो रिझल्ट आला तो पुन्हा स्टोअर कशात केला ए मध्ये केला. त्याचा जो रिझल्ट आला तो पुन्हा कशात स्टोअर केला बेटा ए मध्ये. हे कोणी काम केलं तुमचं ऍड नावाच्या इन्स्ट्रक्शननी. हे कोणी काम केलं बेटा तुमचं ऍड नावाच्या इन्स्ट्रक्शननी. पुन्हा एकदा ऍड डेस्टिनेशन बाईट कॉमा सोर्स बाईट. काय होईल बेटा this instruction will add the source byte with the destination byte and the result will store into the destination byte. source byte मधला डेटा डेस्टिनेशन बाईट सोबत ऍड केला जाईल आणि रिझल्ट कशामध्ये स्टोअर होईल डेस्टिनेशन बाईट मध्ये. रिझल्ट कशामध्ये स्टोअर होईल डेस्टिनेशन बाईट मध्ये. तसंच एक्झाम्पल घेतलंय ऍड ए कॉमा बी. तर बी मधला डेटा कशासोबत ऍड होईल ए मधल्या डेटा सोबत आणि रिझल्ट जो येईल तो कशात स्टोअर होईल पुन्हा ए मध्ये. रिझल्ट जो येईल तो पुन्हा कशात स्टोअर होईल बेटा ए मध्ये. कळालं. नेक्स्ट पुढचं बघायला गेलं तर आता पुढचं बघायला गेलं तर तुमची सेकंड इन्स्ट्रक्शन आहे ती म्हणजे आहे बेटा एडीसी. इथं फक्त चेंज काय होतो एडीसी येतं. एडीसी म्हणजे काय बेटा ऍड विथ कॅरी. मागच्या याच्यात आपण कॅरीचा कन्सिडरेशन केलंच नव्हतं, याच्यामध्ये आपण कॅरीचा पण कन्सिडर करू. म्हणजे कसं सपोज इथं मी 9 घेतला आणि याच्यामध्ये 4 घेतला तर 9 आणि 4 किती होईल बेटा 13. म्हणजे इथे कॅरी काय जनरेट झालाय तो कॅरी पण याच्यामध्ये आपण कन्सिडर केला जातो. मागच्या याच्यात कॅरी कन्सिडर केला जात नव्हता, याच्यामध्ये कॅरी पण कन्सिडर केला जातो. याच्यामध्ये काय होतं बेटा कॅरी पण कन्सिडर केला जातो. लक्षात आलं. म्हणून याचा फुल फॉर्म काय ऍड विथ कॅरी. ऍड विथ कॅरी डेस्टिनेशन बाईट कॉमा सोर्स बाईट. ही इन्स्ट्रक्शन काय करेल बेटा इट ऍड्स द कंटेंट्स ऑफ सोर्स बाईट विथ द डेस्टिनेशन बाईट along with the carry and the result is stored into the destination byte. याच्यामध्ये ADC A, B काय होईल बेटा it adds the contents of B with A along with the carry and the result is stored into the A. सगळ्यांचे फंडे असेच होतील बेटा. ठीक आहे, सगळ्यांचे फंडे असेच होतील. आता पुढचं बघायला गेलं तर आता नेक्स्ट जो आहे ABC. सी मध्ये बघायचं आपल्याला सब म्हणजे काय होईल बेटा सबट्रॅक्शन. सब म्हणजे काय होईल सबट्रॅक्शन. मग काय होईल सबट्रॅक्शन इन्स्ट्रक्शन काय करेल इट सबट्रॅक्ट्स द सोर्स बाईट फ्रॉम द डेस्टिनेशन बाईट and the result is stored into the destination byte. source byte from the destination byte म्हणजे source byte मोठा असतो लक्षात ठेवा, destination byte माझा छोटा असेल. it subtracts source byte from the destination byte and the result is stored into the destination byte. म्हणजे आता याच्यामध्ये सपोज बी मध्ये 7 आहे, ए मध्ये किती बेटा 2 आहे, मग इथे 7 इथे काय होईल बेटा 7 वजा 2 उत्तर किती आलं 5 आणि तो 5 कशात स्टोअर होईल बेटा ए मध्ये. तो 5 कशात स्टोअर होईल ए मध्ये.
इट सबट्रॅक्ट्स द सोर्स बाईट फ्रॉम द डेस्टिनेशन बाईट, म्हणजे याच्यातून 2 वजा होईल, तो रिझल्ट कसा स्टोर होईल ए मध्ये. इट सबट्रॅक्ट्स द सोर्स बाईट फ्रॉम द डेस्टिनेशन बाईट अँड द रिझल्ट इज स्टोर्ड इनटू द डेस्टिनेशन बाईट. मग सबट्रॅक्शन ए कॉमा बी काय होईल? इट सबट्रॅक्ट्स बी फ्रॉम ए अँड द रिझल्ट इज स्टोर्ड इनटू द ए. इट सबट्रॅक्ट्स बी फ्रॉम ए अँड द रिझल्ट इज स्टोर्ड इनटू द ए. इट सबट्रॅक्ट्स बी फ्रॉम ए अँड द रिझल्ट इज स्टोर्ड इनटू द ए. कळालं बेटा? सबट्रॅक्शन नावाची इन्स्ट्रक्शन, याची लिखापडी सगळंच्या सगळं मी तुम्हाला नोट्स मध्ये दिलेलं आहे, म्हणून इथे थोडंसं आपला आता स्पीडली जाईल. ठीक आहे. नेक्स्ट, सबट्रॅक्शन झाल्याच्या नंतर पुढची जी इन्स्ट्रक्शन येते ना बेटा, ती आहे तुमची SBB. त्याला कोणी कोणी SBB असं पण म्हणतं, कोणी कोणी त्याला कधी कधी SUBB असं पण म्हणतं. SUBB किंवा SBB दोघांचं मिनिंग एकच. ह्या SUBB घेतलं काय, मी इथे बाजूला लिहितो. SUBB म्हटलं काय किंवा SBB म्हटलं काय, दोघांचं मिनिंग सेम आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग इथे याचा फुल फॉर्म काय? सबट्रॅक्ट विथ बॉरो. जसं ऍड विथ कॅरी होतं ना, तसं याच्यामध्ये काय बेटा? सबट्रॅक्ट विथ बॉरो. तसं याच्यामध्ये काय? सबट्रॅक्ट विथ बॉरो. मग याच्यामध्ये काय होईल? इट सबट्रॅक्ट्स द सोर्स बाईट फ्रॉम द डेस्टिनेशन बाईट along with the borrow. It subtracts the source byte from the destination byte along with the borrow and the result is stored into the destination byte. Result कशामध्ये स्टोर होईल बेटा? डेस्टिनेशन बाईट. सबट्रॅक्शन विथ बॉरो मध्ये काय? सोर्स बाईट मधला डेटा डेस्टिनेशन बाईट मधल्या डेटा सोबत सबट्रॅक्ट होईल आणि रिझल्ट कशामध्ये स्टोर होईल? पुन्हा डेस्टिनेशन बाईट मध्ये. रिझल्ट कशामध्ये स्टोर होईल? डेस्टिनेशन बाईट मध्ये. एक्झाम्पल घेतो. सपोज मी इथे लिहिताना SBB लिहितो, A, B. हा काय करेल? इट सबट्रॅक्ट्स द कंटेंट ऑफ B फ्रॉम A along with the borrow, B from A along with the borrow. ठीक है? It subtracts B from A along with the borrow and the result is stored into the A. And the result is stored into the A. Result कशामध्ये स्टोर होईल बेटा? A मध्ये. ठीक आहे. हा माझा कितवा फंडा झाला बेटा? चौथा. ठीक आहे. हा माझा चौथा फंडा झाला. म्हणजे ऍड बघितलं, मग ऍड विथ कॅरी बघितलं, सबट्रॅक्ट बघितलं, सबट्रॅक्ट विथ बॉरो बघितलं. पुढचं आपल्याला बघायचं आहे बेटा, ते म्हणजे आहे मल. ठीक आहे. ते म्हणजे कुठलं बेटा? मल. मल डेस्टिनेशन बाईट कॉमा सोर्स बाईट. मग इथे हा काय करेल बेटा? इट मल्टिप्लाइज सोर्स बाईट विथ द डेस्टिनेशन बाईट. इट मल्टिप्लाइज सोर्स बाईट विथ द डेस्टिनेशन बाईट अँड द रिझल्ट इज स्टोर्ड इनटू द डेस्टिनेशन बाईट. इट मल्टिप्लाइज सोर्स बाईट विथ द डेस्टिनेशन बाईट. इट मल्टिप्लाइज सोर्स बाईट विथ द डेस्टिनेशन बाईट अँड द रिझल्ट इज स्टोर्ड इनटू द डेस्टिनेशन बाईट. It multiplies source byte with the destination byte and the result is stored into the destination byte. It multiplies source byte with the destination byte and the result is stored into the destination byte. Example घेतो. सपोज मी इथे घेतलं मल A B. आता इथे ना बेटा कॉमन असतो महत्वाचं. जसं मागच्या याच्यात आपण ऍड सोबत काय लिहायचो बेटा? ऍड A, B. त्याच्यानंतर सबट्रॅक्ट पण लिहिताना आपण A, B असं लिहिलेलं होतं. राईट? इथे कॉमन नसतो, हे लक्षात ठेवा. इथं कॉमा नसतो. इथे काय करेल बेटा? इट मल्टिप्लाइज द कंटेंट ऑफ B with A. It multiplies the content of B with A and it multiplies the data of B with A and the result is stored into the A. And the result is stored into the A. And the result is stored into the कशामध्ये बेटा? A. मल्टिप्लिकेशनचं काम कळालं? सिंपल आहे बेटा. फक्त हे जे आहे, ही काय, याला ऑपकोड म्हणतात. म्हणजे काय प्रोसेस होती ते, आणि हे काय बेटा? ऑपरंड्स आहेत. कोणावरती प्रोसेस होती ते. ज्याच्यावरती प्रोसेस होते त्याला ऑपरंड्स म्हणतात. जी प्रोसेस केली जाते त्याला ऑपरंड असं म्हणतात. जी प्रोसेस केली जाते त्याला ऑपरंड असं म्हणतात बेटा. कळालं? ओके. आता पुढे मल्टिप्लिकेशन झाल्याच्या नंतर इथे काय बेटा? मल्टिप्लाइज द कंटेंट ऑफ B with A and the result is stored into the A. नेक्स्ट पुढचं बोलायला गेलं तर तुमचं div नावाची इन्स्ट्रक्शन आहे. div म्हणजे काय? divide source byte with the destination byte and the result is stored into the destination byte. div म्हणजे काय? डिवाइड. div म्हणजे काय बेटा? डिवाइड. डिवाइड सोर्स बाईट विथ द डेस्टिनेशन बाईट. डिवाइड्स सोर्स बाईट विथ द डेस्टिनेशन बाईट अँड द रिझल्ट इज स्टोर्ड इनटू द डेस्टिनेशन बाईट. अँड द रिझल्ट इज स्टोर्ड इनटू द डेस्टिनेशन बाईट. पुन्हा इथे कॉमन नाही येत. मागच्या याच्यात पण कॉमन नव्हता बेटा. हा चुकून इथे लिहिलेला होता मागच्या याच्यात. मल्टिप्लिकेशन इथे कॉमन नसतो. ठीक आहे. div बोलायला गेलं तर पुन्हा AB असेल. div बोलायला गेलं तर पुन्हा काय बेटा? AB. divides the content of B with A. Divides the content of B with A and the result is stored into the A. Divides the content of B with A. Divides the content of B with A and the result is stored into the A. Divides the content of B with A and the result is stored into the A.
बरं, जसं जसं मी शिकवत जातो ना बेटा तसं तसं लगेच खाली नोट्समध्ये वाचत चला, म्हणजे तुमच्या पटापट लक्षात येत जाईल मी काय शिकवतोय काय नाही. ठीक आहे, जसं जसं मी ते शिकवतोय तसं तसं लगेचच्या लगेच वाचत चला, म्हणजे मग तुमचं पटापट तेवढा टॉपिक कव्हर होत जाईल बेटा. ठीक आहे, ओके. डिवाइड झालं. ठीक आहे, आता ऍडिशन झालं, सबट्रॅक्शन झालं, मल्टिप्लिकेशन झालं, डिव्हिजन झालं. पुढे काय, तर पुढे असतं बेटा इन्क्रीमेंट. INC इन्क्रीमेंट. बाईट लिहितो आपण कधी त्याला. ठीक आहे, जे नोट्स मध्ये तसंच लिहितोय INC बाईट किंवा INC डेस्टिनेशन बाईट. INC डेस्टिनेशन बाईट. INC डेस्टिनेशन बाईट. याच्यामध्ये ना बेटा सोर्स बाईट नसतंच, याच्यामध्ये सोर्स बाईट नसतं. म्हणजे का, तर इन्क्रीमेंट करताना फक्त एकाच बाईटची तुला गरज असते, म्हणजे एकाच रजिस्टरची गरज असते, आणि तोच रजिस्टर माझा कुठला असतो, डेस्टिनेशन बाईट असतो. इन्क्रीमेंट होताना फक्त एकाच बाईट सोबत होतो, म्हणजे एक तर सोर्स बाईट किंवा डेस्टिनेशन बाईट तो कोणासोबत होतो बेटा, डेस्टिनेशन बाईट सोबत होतो, सोर्स बाईट सोबत केलं जात नाही. ठीक आहे, इन्क्रीमेंट बाईट काय करेल बेटा माहिती का, एकाने फक्त ती किंमत वाढवते. म्हणजे सपोज मी इथं लिहिलं INC A. ठीक आहे, INC A. ए मध्ये सपोज माझा असं अजून करा की डेटा असेल, ए मध्ये 5 असेल, तर जेव्हा INC A करतो ना, तर आता ए मध्ये किती बेटा 6, आणि तो कशात स्टोर होऊन जाईल, ए मध्ये. म्हणजे एकाने किंमत काय झाली, वाढली. इन्क्रीमेंट, एकानेच किंमत वाढवली जाते. एकानेच किंमत वाढवली जाते त्यालाच काय म्हणायचं, इन्क्रीमेंट. एकाने जेव्हा किंमत माझी वाढवली जाते त्याला काय म्हणायचं बेटा, इन्क्रीमेंट. एकाने जेव्हा किंमत वाढवली जाते त्याला काय म्हणायचं बेटा, इन्क्रीमेंट. लक्षात येते, ओके. तसंच आपण INC @RP म्हणजेच काय बेटा, जो पॉइंटर रजिस्टर आहे त्याची किंमत एकाने काय होईल बेटा, वाढेल. तसंच INC आपण पुढे पण लिहिले DPTR पण आहे. मग DPTR म्हणजे काय करेल, हा डेटा पॉइंटरची किंमत एकाने वाढवेल. डेटा पॉइंटरची किंमत एकाने वाढवली जाते. लक्षात आलं, त्याचे एक्झाम्पल्स मी तुमच्या नोट्समध्ये ऑलरेडी आहेत. तसंच माझं जसं इन्क्रीमेंट होतं ना, तसंच डिक्रीमेंट पण आहे. तसंच काय बेटा, डिक्रीमेंट पण आहे. डिक्रीमेंट मध्ये काय होईल, डिक्रीमेंट मध्ये काय होईल बेटा, डिक्रीमेंट मध्ये काय होऊन जाईल, ती किंमत एकाने कमी होईल. डिक्रीमेंट मध्ये काय होईल, ती किंमत एकाने कमी होईल. डिक्रीमेंट मध्ये काय होईल, ती किंमत एकाने कमी होईल. जसं की डिक्रीमेंट फक्त ए मधला जो काही कंटेंट असेल तो एकाने कमी केला जातो. ए मधला जो कुठलाही कंटेंट असेल तो एकाने कमी केला. सपोज ए मध्ये 7 असेल तर आता ए मध्ये किती असेल, 6. आधी सपोज ए मध्ये 6 असेल, ए मध्ये 7 असेल तर आता किती होऊन जाईल बेटा, 6 होईल. म्हणजे एकाने किंमत काय केली, कमी केली. एकाने किंमत काय केली बेटा, कमी केली. एकाने किंमत काय केली, त्याच्यात कमी होते. तेच डिक्रीमेंट @RP पण आहे. म्हणजे रजिस्टरची जी कुठलीही पॉइंटरमध्ये जी कुठली किंमत असेल ती किंमत एकाने कमी होईल. डिक्रीमेंट DPTR म्हटलं तर DPTR मध्ये ची किंमत एकाने काय होईल बेटा, कमी होईल. DPTR ची किंमत एकाने काय होईल बेटा, कमी होईल. आता अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन मधली शेवटची इन्स्ट्रक्शन आहे. अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन मधली शेवटची इन्स्ट्रक्शन आहे ती म्हणजे आहे DAA. याचा फुल फॉर्म आहे डेसिमल ऍडजस्ट accumulator. Decimal adjust accumulator after addition. Decimal adjust accumulator after addition. म्हणजे ही जी इन्स्ट्रक्शन आहे ना, ही इन्स्ट्रक्शन कंपल्सरी ऍड नावाच्या इन्स्ट्रक्शन नंतर किंवा ADC नावाच्या इन्स्ट्रक्शन नंतरच यूज केली जाते. पहिली महत्वाची गोष्ट, ऍड नावाची इन्स्ट्रक्शन किंवा ADC नावाची इन्स्ट्रक्शन आहे त्याच्यानंतरच ही इन्स्ट्रक्शन यूज केली जाते. या इन्स्ट्रक्शनचं काम काय, तर ही जी इन्स्ट्रक्शन आहे बेटा, तुमचं जे आन्सर आहे ना, आन्सर त्याला BCD फॉर्म मध्ये आणण्याचं काम करते. आता BCD म्हणजे काय, तर सपोज मी तुम्हाला इथे सपोज 13 लिहिलं. 13 मला साध्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल, साध्या फॉर्मॅटमध्ये तर आपण 8 4 2 1 असं लिहिलं. 1 0 1 1 8 सॉरी माय मिस्टेक 1 1 0 1 8च्या काळाने 13 हा साधा फॉर्मॅट झाला. ठीक आहे, यालाच म्हणतो आपण बायनरी फॉर्मॅट. यालाच काय म्हणतो बेटा, बायनरी फॉर्मॅट. तेच जर मला BCD मध्ये लिहायचं असेल ना, तर 1 ला 8 4 2 1 वेगळं लावायचं आणि 3 ला 8 4 2 1 वेगळं लावायचं. 1 ला 8 4 2 1 वेगळं, 3 ला 8 4 2 1 वेगळं, म्हणजे तो माझा BCD. हा साधा फॉर्मॅट झाला.
हा बीसीडी फॉर्मॅट झाला, हा साधा फॉर्मॅट झाला, बीसीडी फॉर्मॅट झाला, बीसीडी फॉर्मॅट साधा फॉर्मॅट डोक्यात घुसला. इथे आता लिहून घ्यायचं बाकी आहे काय, इथे 0001 0011 पहा इथे 1 म्हणजे 0001 आणि 3 लिहायचं असेल 2 आणि 3. डीटी मध्ये घुसा, डीटी मध्ये जा, त्याच्यामध्ये हे आहे. ठीक आहे, ओके. हा साधा फॉर्मॅट झाला, हा बीसीडीचा फॉर्मॅट झाला. ठीक आहे, मग डीएए नावाची इन्स्ट्रक्शन काय करते, तुमचं जे हे 13 उत्तर आलेलं असेल ना त्याचं कन्व्हर्शन मी कशात करेल बेटा, बीसीडी मध्ये करेल. तर त्यासाठी लॉजिक आहे. लॉजिक काय बेटा माहिती का, लोअर निब्बल मध्ये 6 ऍड करायचा. कसं करायचं, लोअर निब्बल मध्ये जेव्हा मी 6 ऍड करतो तेव्हा ते उत्तर माझं ऑटोमॅटिकली बीसीडी फॉर्मॅट मध्ये येतं. मी एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमचे ऑटोमॅटिक लक्षात येईल. सपोज मी ऍड केलं 9 अधिक 4, 9 ला लिहायचं असेल 8421 काय बेटा 1001, 4 ला लिहायचं असेल 0100, ऍडिशन करा 1 + 0 1, 0 + 0 0, 0 + 1 1, 1 + 0 1, 8421, 8 आणि 4 12 आणि 13. साधा फॉर्मॅट मध्ये आलं म्हणजे हे बायनरी फॉर्मॅट मध्ये आले. सॉरी, हे साध्या फॉर्मॅट मध्ये आलं म्हणजे बायनरी फॉर्मॅट मध्ये आलं. त्याचं उत्तर मला कुठल्या फॉर्मॅट मध्ये आणायचं आहे, बीसीडी फॉर्मॅट. बीसीडी फॉर्मॅट मध्ये आणायचं असेल तर मी आत्ताच सांगितलं त्याच्यामध्ये 6 ऍड करा. त्याच्यामध्ये किती ऍड करायचे, 6 ऍड करायचे म्हणजे 0110 म्हणजे 6 ऍड झाला बेटा. 6 म्हणजे पहा 0 1 4 आणि 2 4 आणि 2 6 राईट, बाकी सगळी ठिकाणी 0. बघू आपण येतंय का नाही. 1 + 0 1, 0 + 1 1, 1 + 1 0, कॅरीला 1, 1 + 1 0, कॅरीला 1, हा 1 जसाच्या तसा, बाकीचे सगळे इकडे 0 द्या आणि इकडे पुन्हा हे बघा. आता याचं उत्तर किती आलं 1 आणि याचं उत्तर किती आलं 3. म्हणजे काय झालं, हा बीसीडी फॉर्मॅट मध्ये आला. कुठल्या फॉर्मॅट मध्ये आला, हा बीसीडी फॉर्मॅट मध्ये आला. म्हणजे बीसीडी फॉर्मॅट मध्ये आणायचं असेल तर आपण किती ऍड करतो बेटा, त्याच्यामध्ये 6 ऍड केला की उत्तर माझं 100% बीसीडी फॉर्मॅट मध्ये येतं. आन्सर 100% कुठल्या फॉर्म मध्ये येतं, बीसीडी फॉर्म मध्ये येत असतं. कळालं बेटा. डीएए इन्स्ट्रक्शन नेहमी ऍड किंवा एडीसी इन्स्ट्रक्शन नंतर यूज केले जाते. पहिला महत्वाचा मुद्दा, याच्यामध्ये उत्तर तुमचं बीसीडी फॉर्मॅट मध्ये आणलं जातं. कसं आणलं जातं तर त्याच्यामध्ये 6 ऍड केले जातात. कसं आणलं जातं तर त्याच्यामध्ये 6 ऍड केले जातात. कळालं बेटा. ओके बच्चालो, इथे माझं सगळ्याच्या सगळे अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन संपल्यात. इथे माझ्या सगळ्याच्या सगळ्या अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन संपल्यात. पुढच्या सेशन मध्ये मी लॉजिकल इन्स्ट्रक्शन्स घेईल. पुढच्या सेशन मध्ये कुठल्या इन्स्ट्रक्शन चालू करेल बेटा, लॉजिकल इन्स्ट्रक्शन चालू करेल. दॅट्स ऑल बच्चालो, बाकीचं नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू, गुड डे.